हा, लक्ष द्या बघा. आजचा कोट काय आहे संस्कृत मध्ये? काल सर्व विरूपयाती. म्हणजे काय दिलेलं आहे तुम्हाला? टाइम हिल्स एव्हरीथिंग. समय हर जख्म को भर देत आहे. आता बघा, समजा सपोज एखाद्या आपल्या घरामध्ये कोणाची डेथ झाली, ठीक आहे, सर्व दुःखाचं वातावरण असतं. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, त्याच्यानंतर 10 दिवस, नंतर 13 दिवस. 13 दिवसानंतर ज्या काही गोष्टी होतात, म्हणजे ज्या काही गोष्टीचा लॉस झालेला आहे, त्या ज्या काही गोष्टींचा लॉस झालेला असतो आपल्याला, त्या गोष्टी परत तर येत नाही, बरोबर आहे. पण टाइम काय करतो, ते हळूहळू हळूहळू भरून टाकतो ते सर्व. आपल्याला ज्या जखम झालेले, जखम म्हणजे आता ऍक्च्युली असं आपल्याला हा इजा होते त्याला जखम नाही म्हणायची. जखम म्हणजे लाईफशी रिलेटेड करायचं कोणती एखादी गोष्ट, म्हणजे टाइम जाऊ द्यायचा. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीतनं असं तुम्हाला वाटत असेल, डिप्रेस वाटत असेल, टेन्शन आलेलं वाटत असेल, तर टाइम पास होऊ द्यायचा. ऑटोमॅटिक तुमचं डिप्रेशन टेन्शन काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. ठीक आहे. 2 क्वेश्चन बाकी आपले. बोलू नको. हा बघा, 5 नंबरचा क्वेश्चन. इन अ फॅक्टरी रेशिओ ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर. ठीक आहे. रेशिओ ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर इज 5:3. टोटल सॅलरी ऑफ वन डे दिलेली आहे, किती दिलेली आहे? 720. ठीक आहे. टोटल सॅलरी किती दिलेली त्यांची? 720. आता ही जी 720 सॅलरी दिलेली ती एका दिवसाची सॅलरी दिलेली आहे आणि त्यांना मिळणाऱ्या सॅलरीचा रेशिओ दिलेला आहे. किती दिलेला आहे? 5:3. चुपचाप सगळे शांत बस. काय दिलेला आहे रेशिओ? 5:3. समजलं? आता मग 2 कंडिशन टाकावं लागतं आपल्याला. आला चुपचाप बसायचं, माग काय पाहायची गरज आहे, लक्ष द्यायचं ना समोर. इन अ फॅक्टरी द रेशिओ ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर इज 5:3. 5 आणि 3 हा रेशो दिलेला आहे तुम्हाला. मग आपण त्यांची वन डेची सॅलरी घेऊ. लेट सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर घेऊ पहिले. स्किल्ड म्हणजे जे कुशल कामगार आहे, स्किल्ड वर्कर इज एक्स रुपीज घेऊ आणि अनस्किल्ड वर्कर त्यांचे किती घेऊ? वाय रुपीज. सॅलरी ऑफ अनस्किल्ड वर्कर इज वाय रुपीज. यांची सॅलरी घेऊ वाय. ठीक आहे. उलट लिहा त्याला. इज रुपीज एक्स अँड रुपीज वाय. ठीक आहे. आता ही जी सॅलरी आहे त्यांचा रेशो दिलेला आहे 5:3. काय दिलेला आहे रेशो? 5:3. मग फॉर्म बघा, क्वेश्चन एकदम इझी आहे. फ्रॉम फर्स्ट कंडिशन बघा, फ्रॉम फर्स्ट कंडिशन यांचा रेशो दिलेला आहे तुम्हाला एक्स अपॉन वाय. किती दिलेला आहे? 5:3. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय बघा, याला क्रॉस मल्टिप्लाय करा. 3x इज इक्वल टू काय होईल? 5y. क्रॉस मल्टिप्लाय केला आपण. 5 आले इकडे आणा, मग काय होईल? 3x मायनस 5y इज इक्वल टू 0. हे झालं इक्वेशन सेकंड. आणि दोघांची सॅलरी दिलेली आहे कंबाईन 720. किती दिलेली आहे? 720. मग फ्रॉम सेकंड कंडिशन, सिंपल क्वेश्चन एकदम. फ्रॉम सेकंड कंडिशन 2 नंबरच्या अटीवरून काय दिलेले दोघांची सॅलरी? किती दिलेली? 720. ठीक आहे. याला रिप्लेस करा. एक्स इज इक्वल टू काय होईल? 720 मायनस वाय. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि 2 वरून काय होईल? मग जी एक्स ची किंमत ती काढलेली आहे ती इथं पुट करून टाका. म्हणजे 3 इन ब्रॅकेट काय होईल? 720 मायनस वाय इज इक्वल टू मायनस 5y इज इक्वल टू 0. 3 न मल्टिप्लाय करा. 3 दोन्ही 6, 3 7 21 मायनस 3y मायनस 5y ॲज इट इज इक्वल टू 0. 3 न मल्टिप्लाय करा फक्त आपण. हे किती होतील? मायनस 8y. बरोबर. हे तिकडे गेल्यानंतर काय होतील? मायनस 2160. ही व्हॅल्यू तिकडे गेल्यानंतर काय झाली? मायनस. दोन्ही ठिकाणी मायनस हे कॅन्सल होऊन जाईल. y इज इक्वल टू आला तुमचं 2160 अपॉन मध्ये 8. चला पटकन भाग द्या. किती येईल? नंतर द्या तुम्ही भाग. 270. किती येईल ते? 270. मग याच्यावरून एक्स ची किंमत काय येईल? पुट
पुट y इज इक्वल टू 270 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवसाल? 2 नंबरच्या, ठीक आहे, कारण सरळ सरळ किंमत मिळून जाईल आपल्याला. x इज इक्वल टू 720 मायनस y ची किंमत आलेली 270, काय येईल मग फायनल आन्सर 450. कळालं? ठीक आहे, काय आन्सर 450. एकदम इझी क्वेश्चन आहे. मग फायनल आन्सर कसं लिहायचं? सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर इज किती आहे? रुपीज 450. सॅलरी ऑफ अनस्किल्ड वर्कर इज किती आहे? 270. ठीक आहे, समजलं? इझी क्वेश्चन आहे, घ्या लिहून. लास्ट क्वेश्चन बघून घ्या. डिस्टन्स स्पीडचे भरपूर क्वेश्चन झालेले आपलं. डिस्टन्स टाइम स्पीड आला की एक फॉर्म्युला आठवला पाहिजे, कोणता? डी इज इक्वल टू एस टी. शॉर्टकट काय सांगितलं तुम्हाला? DST, डिस्टन्स स्पीड टाइम. ठीक आहे, या फॉर्म्युलावर क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. आता या क्वेश्चन आता बघा, क्वेश्चन एकदा वाचतो. प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट. दोन प्लेस आहे ए आणि बी, 30 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? 30. ठीक आहे, क्वेश्चनची कन्सेप्ट समजली तर क्वेश्चन सोडवायला काहीच वाटणार नाही. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी. आता हमीद, हा एक हमीद आहे, ठीक आहे, हा इकडे चालला. कुठे चालला? ए टू बी ऑन अ बाईक. ऍट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट फ्रॉम बी टू बी ऑन अ बाईक ट्रॅव्हल्स टुवर्ड्स ए. इकडे कोण आहे? हा जोसेफ, समजून घ्या. हाय जोसेफ, हा इकडे चालला. ठीक आहे, हमीद इकडे चालला, जोसेफ इकडे चालला. समजलं? बघा, खूप हे जर समजलं तर तुम्हाला क्वेश्चन काहीच वाटणार नाही. हमीद चालला इकडं, जोसेफ चालला इकडं, ठीक आहे, आणि कुठेतरी एका पॉइंटला ते भेटून राहिले. ठीक आहे, ए आणि बीच्या मधात कुठेतरी ते भेटून राहिले. तर दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट्स. किती मिनिटानंतर भेटले ते? 20 मिनिटानंतर. 20 मिनिटानंतर ते एकमेकांना भेटले. 20 मिनिटानंतर भेटले. जर याला आपण जर आवर मध्ये कन्वर्जन केलं, 20 मिनिटाचे किती तास होतील रे? 20 मिनिट म्हणजे किती तास सांगता येतील का? नाही. मग 20/60 करा, कारण तुम्हाला माहिती आहे 60 मिनिट म्हणजे 1 तास, म्हणजे किती येतील? 1/3, म्हणजे 1/3 आवर्स. फ्रॅक्शन मध्ये म्हणा किंवा पॉईंट मध्ये म्हणा, 1/3 आवर्स. कळालं? कारण हे जे क्वेश्चन असतात आपल्याला एकाच युनिट मध्ये सॉल्व्ह करावं लागतात, एकतर सेकंड मध्ये किंवा आवर मध्ये किंवा मिनिट मध्ये जे दिलेलं असेल ते. 20 मिनिट म्हणजे काय? 3चा 1 भाग. समजा 20 मिनिटाचे 3 भाग केले आपण. किती भाग केले? सॉरी, 20 मिनिटं 3 वेळेस केलं. 20 20 20 तर किती झालं टोटल? 60, म्हणजे 1 तास झाला. ठीक आहे, तर 20 मिनिट म्हणजे त्या तासाचा कितवा भाग आहे? तिसरा. कितवा भाग आहे? तिसरा. म्हणजे 3 जर भाग केले तर 20 मिनिट कितवा भाग आहे? 1, म्हणजे तिसरा भाग. समजून जाते तुम्हाला. 20 मिनिट म्हणजे 1 तास. समजलं इथपर्यंत? आता फॉर्म्युलाकडे आहे आपला. डिस्टन्स. डिस्टन्स किती आहे? 30. डिस्टन्स आहे 30. ठीक आहे, हमीद चालला इकडं. ठीक आहे, हमीदचा स्पीड समजा x घेऊ आपण. किती घेऊ? x किलोमीटर पर आवर, आणि याचा स्पीड घेऊ y किलोमीटर पर आवर. ठीक आहे, हमीदचा स्पीड घेऊ x आणि याचा घेऊ y. ठीक आहे, y किलोमीटर पर आवर. आता मला सांगा, सगळ्या गोष्टी आता इक्वेशन आपल्याकडं, आपल्या समोर सिच्युएशन तर आली सर्व. आता फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला काय? DST. स्पीड किती गेलेलं आहे? 30. सॉरी, डिस्टन्स किती दोघांमधलं? 30. म्हणजे हा इथून इथपर्यंत आला असेल कुठेतरी, हा इथून इथपर्यंत आला असेल, पण ते दोघांचं मिळून डिस्टन्स किती असेल? 30. 30 पेक्षा जास्त राहील का? नाही, कारण ए पासून हा बी कडे चालला, बी पासून हा ए कडे चालला, म्हणजे दोघांचं डिस्टन्स 30 राहणारच आहे. म्हणजे दोघांनी मिळून गेलेलं. समजा हा 10 किलोमीटर गेला, तो 20 किलोमीटर गेला, तर दोघं मिळून किती गेलेले असतील? 30. पण याचा स्पीड किती पकडला? x. आता मला सांगा, याला 20 मिनिट लागले जायला जोसेफला, तर हमीदला किती लागणार आहे? 20च लागणार आहे ना, कारण 20 मिनिटानंतर हा याला भेटला, 20 मिनिटानंतर हा याला भेटला. म्हणजे काय? सरळ सरळ हा टाइम दोघांसाठी सारखाच आहे. स्पीड काही असो, स्पीडला काही गरज नाही. याचा स्पीड जास्त असेल तर हा अर्ध्यापेक्षा समोर जास्त अंतर चाललेलं राहील. याचा स्पीड जर कमी असेल तर हा अर्ध्यापेक्षा कमी अंतर चाललेलं राहील. ठीक आहे, पण अंतर चाललेला टाइम सारखाच राहील. किती? 20 मिनिट. आता याचा स्पीड किती आहे? x. स्पीड किती याचा? x. हा फॉर्म्युला बघा आता. डी
यस टी. याचा स्पीड किती आहे एक्स. टाइम किती लागलेला आहे 1/3. म्हणजे हे पूर्ण काय झालं x/3. म्हणजे हा डिस्टन्स किती गेलेला असेल x/3 काहीतरी डिस्टन्स गेलेला असेल. आता जोसेफ आहे, जोसेफला लागलेला टाइम किती आहे 1/3 आहे. जोसेफचा स्पीड किती आहे y. स्पीड इंटू टाइम केलं तर काय भेटतं आपल्याला डिस्टन्स. म्हणजे हे पण काय येईल y/3. म्हणजे 20 मिनिटामध्ये हा एवढा डिस्टन्स गेला, 20 मिनिटामध्ये हा एवढा डिस्टन्स गेला. परंतु या दोघांची जर ऍडिशन केली तर टोटल डिस्टन्स किती गेलेले दोघं जण. टोटल डिस्टन्स किती दिलेले 30. किती गेलेले 30. समजलं. फक्त ही कंडिशन साठी तुम्हाला एवढं समजावून सांगावं लागलं. काय हमीद जर या बाजूला गेला आणि जोसेफ या बाजूला गेला तर त्या दोघांमधलं डिस्टन्स आहे 30. दोघं मिळून किती डिस्टन्स जाणार 30. मग 30 काढायचं कसं. हमीदचा स्पीड काय आहे एक्स, याचा स्पीड काय आहे वाय. स्पीड काय आहे स्पीड. टाइम किती लागणार त्याला 20 मिनिट. 20 मिनिट म्हणजे 1/3. म्हणजे याचा जर आपल्याला हा किती डिस्टन्स गेलेला आहे ते जर काढायचा असेल तर याचा स्पीड आणि टाइम तो आला x/3. हा किती डिस्टन्स गेलेला असेल ते जर काढायचं असेल तर याचा स्पीड आणि याचा टाइम तो आला y/3. ही झाली फर्स्ट कंडिशन. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. आता प्लेसेस ए आणि बी चे ए आणि बी. ठीक आहे. आता कंडिशन बघा, हा हमीद आणि हा जोसेफ. आता हमीद इकडे चालला आणि जोसेफ पण इकडे चालला. समजलं. सिच्युएशन चेंज झाली. आता दे मीट हे झालं. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम पॉइंट बी ऍट द सेम टाइम बट इन द ऑपोजिट डायरेक्शन. ऑपोजिट डायरेक्शन म्हणजे पहिले इकडे चालला होता आता इकडे चालला. हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. आता हमीदनं त्याला 3 तासानंतर पकडलं. 3 तासानंतर पकडलं म्हणजे 3 तासानंतर त्याला भेटला. तो 3 तासानंतर हमीद भेटला. म्हणजे मला सांगा हमीद आणि जोसेफ यांच्यापैकी कोणाचा स्पीड जास्त राहील हमीदचा. हमीदचा स्पीड जास्त असल्यामुळेच तो त्याला काय होऊन राहिला भेटून राहिला. ठीक आहे. एक्झाम्पल आता सपोज आता एक्झाम्पल बघा. तुम्हाला संभाजीनगर आणि पुणे माहिती आहे ना. आता एक व्यक्ती हाच घेऊ आपण हमीद घेऊ संभाजीनगरहून पुण्याकडे चालला. ठीक आहे. आणि जोसेफ पुण्यावरून संभाजीनगरकडे येते. मग ते दोघांना लागणारा वेळ कसा राहील कमी राहील. का कमी राहील कारण ते दोघं एकूण एकांकडे येते. बरोबर आहे. एकूण एकांकडे येत असल्यामुळे आपल्याला काय करावं लागली त्यांची ऍडिशन. समजा सपोज त्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे 30. संभाजीनगर आणि पुणे मधलं डिस्टन्स किती समजा 30. ठीक आहे. पहिली कंडिशन कळाली. जोसेफचा स्पीड असेल काहीतरी त्याला लागणारा वेळ 1/3. हमीदचा स्पीड असेल काहीतरी त्याला लागणारा वेळ 1/3. या दोघां मिळून आपण काय काढलं डिस्टन्स. डिस्टन्स किती टोटल 30. आता कंडिशन चेंज झाली. जोसेफ जो आहे तो पुण्यावरनं येते. कुठून येते पुण्यावरनं. सॉरी जोसेफने हमीद पकडू आपण. हमीद येते पुण्यावरनं. जोसेफ पहिले कोणाकडे गेला होता हमीदकडे. आता जोसेफ उलटा आला. पुण्याकडे न जाता तो कुठं आला जालना साईडला. समजा कोणत्या साईडला जालना साईडला. माहित असेल ना पुणे संभाजीनगर जालना थोडंफार इमॅजिन करा. जालना साईडला आला. कोणत्या साईडला आला जालना साईडला. आता मला सांगा हे दोघे हमीद कोण हमीद जोसेफला 100% संभाजीनगरच्या पुढेच पकडणार आहे. 100% कस काय. कारण जेव्हा हमीद निघाला पुण्यावरनं तेव्हा हा जोसेफ संभाजीनगरवरून निघालेला होता. म्हणजे ए आणि बी पॉइंट मध्ये जेव्हा ही कंडिशन आहे 100% हमीद याला बी पॉइंटच्या कुठेतरी इकडे समोर कुठेतरी पकडलेला असेल. ते समजलं ना तुम्हाला. ही कंडिशन कळाली का एक की हमीद त्याला बी पॉइंटच्या नंतर कुठेतरी भेटेल. तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा आता. बरोबर आहे. म्हणजे समजा सपोज जोसेफ गेला एवढा अंतर. किती गेला जोसेफ एवढा अंतर गेलेला आहे. कुठून बी पासून. कुठून गेलेला आहे बी पासून. पण हमीद ते बघा हमीद एवढंच अंतर जाणारच आहे. लक्ष द्या अवघड नाही येते. हमीद एवढं अंतर तर जाणारच आहे ना त्याला पकडायला. आहे का नाही. बघा समजा सपोज लक्ष द्या हमीद इथून इथपर्यंत गेला आणि जोसेफला भेटला. पण जोसेफ त्याच वेळेस एवढं अंतर गेलेलं राहील. बरोबर आहे. आपण जोसेफचा स्पीड किती पकडला होता वाय. याचा स्पीड किती पकडला होता एक्स. आता याला इथून इथपर्यंत जायला किती तास लागले 3 तास. आणि जोसेफला इथपर्यंत जायला किती तास लागणार 3च लागणार ना. किती लागणार 3.
3 तासानंतर पकडलं त्याला, तर हा इथून इथपर्यंत 3 तासामध्ये गेला. किती तासामध्ये गेला? 3. परत आला आपला डीएसटी. काय आलं? डीएसटी. स्पीड किती आहे याचा? वाय. लागले तास किती? 3. म्हणजे हे डिस्टन्स किती असेल? 3y. याचा स्पीड किती आहे? एक्स. लागले तास किती? 3x. आता या 3x आणि 3y वरून तुम्ही मला काय कोणामधून काय मायनस करायचं की 30 किलोमीटर अंतर आलं पाहिजे ते सांगा. आपल्याला मेन 30 किलोमीटर अंतर आलं नाही. कोण कोणामधून मायनस करायचं सांगा. या 3x मधून आपल्याला काय मायनस करावं लागेल? 3y. तेव्हा काय आलं आपलं? 30 किलोमीटर. समजलं? 2 कंडिशन कळाल्या. पहिली कंडिशन काय होती? प्लस. आता ही कंडिशन मायनस का आली? समजलं? लक्षात राहू द्या. समजलं नसेल तर व्हिडिओ परत परत रिपीट बघा. आता हे झाले फक्त कन्सेप्ट सांगितले तुम्हाला मी. आता प्रॉब्लेम बघा किती सोपा आहे. जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटात होऊन जातो. लेट स्पीड ऑफ हमीद. पहिला हमीद घेऊ. स्पीड ऑफ हमीद इज एक्स. काय घेतला? एक्स. ठीक आहे. एवढं जे सांगितलं तुम्हाला ते काही करायची गरज नाही तुम्हाला, ते तुमच्या माहितीसाठी. स्पीड ऑफ दुसरा कोण आहे? जोसेफ. तुम्हाला नाव चांगले पाहिजे असते आहे ना. सकाराम तुकाराम. स्पीड ऑफ सकाराम इज, तेव्हा समजलं असतं तुम्हाला. आणि स्पीड ऑफ तुकाराम इज. हे जोसेफ आणि हमीद तुम्हाला वेगळे वाटून राहिले थोडे, आहे ना. बर. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फ्रॉम फर्स्ट कंडिशन दिलेल्या पहिल्या अटीवरून. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन टाइम कुठे दिलेला आहे? दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट्स. टाइम फॉर देअर मीटिंग किंवा दे मीट इच, डायरेक्ट सरळ सरळ तसं टाका. दे मीट इच अदर आफ्टर किती मिनिटाने भेटले ते? 20 मिनिट. दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट, दॅट इज 20/60. म्हणजेच किती? 1/3 आवर. एवढं लिहायचं फक्त तुम्हाला एक वाक्य. समजलं? काय केलं याला? 1/3 आवर. फ्रॉम फर्स्ट कंडिशन दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट. ठीक आहे. आता टोटल डिस्टन्स किती आहे त्यांच्यातलं? म्हणजे बघा काय होईल मग हे. नाऊ डिस्टन्स इज इक्वल टू काय असतं? आता बघा स्टारवाला क्वेश्चन आहे ना, थोडं लिहावं लागेल आपल्याला. डिस्टन्स इज इक्वल टू काय असतं? स्पीड इंटू टाइम. काय काय ऍड करते बघा. दोघांचं स्पीड सांगितलं. फ्रॉम फर्स्ट कंडिशन दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट, दॅट इज 1/3 आवर. नाऊ डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. आता डायरेक्ट टाका फॉर्म्युला. काय फॉर्म्युला? याचा स्पीड किती आहे? एक्स. याला लागलेला टाइम 1/3 प्लस याचा स्पीड किती आहे? वाय. याला लागलेला टाइम 1/3 आणि दोघांची ऍडिशन 30. म्हणजे काय येईल ते? x/3 प्लस y/3 इज इक्वल टू 30. 3 जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल? x प्लस y इज इक्वल टू 90 होईल ना. 3 न मल्टिप्लाय करून राहिलो ना. 3 न मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. मग याच्यावर x ची किंमत काढून घ्या. x इज इक्वल टू काय येईल? 90 मायनस y. हे झालं इक्वेशन 1. ठीक आहे. आता फर्स्ट कंडिशन डिटेल मध्ये घेतली आपण. सेकंड कंडिशन एवढी डिटेल मध्ये लिहायची गरज नाही. ऑटोमॅटिक आन्सर येऊन जाईल. फ्रॉम सेकंड कंडिशन हे तुम्हाला समजणं महत्वाचं होतं की हे कुठून आलं. x/3 1/3 हे समजत नाही. हे कुठून आलं कळालं कसं आलं तर आता. फ्रॉम सेकंड कंडिशन दे मीट इच अदर किती तासाने भेटले ते? आफ्टर 3 आवर्स. 3 तासांनी भेटले. मग हमीद किती गेलेला असेल? 3x. जोसेफ किती गेलेला असेल? 3y. पण जास्त अंतर कोण गेलेलं आहे? हमीद. म्हणून हमीद मधून जोसेफचं अंतर जर कमी केलं तर आन्सर काय येईल? 30. हे झालं इक्वेशन सेकंड. आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 क्वेश्चन बघा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बरं. येतो एकदम लहान. 1 and 2. आता x ची किंमत काढलेली आपण 90 मायनस y टाकून द्या. 3 इन ब्रॅकेट 90 मायनस y मायनस 3y इज इक्वल टू 30. 3 न मल्टिप्लाय करा. 270 मायनस 3y बरोबर 30. 270 तिकडे जातील. मायनस आणि मायनस 6y होतील.
270 तिकडे गेल्यानंतर 30 मायनस 270 मायनस 6y बरोबर मायनस 240. मोठ्या संख्येचं साईन 270 मधून 30 गेले. y बरोबर किती येईल 240 भागीला 6 म्हणजे किती आला y ची किंमत आली 40. ठीक आहे, ही जी y ची किंमत 40 आलेली आहे कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवणार आपण एक नंबरच्या पुट y इज इक्वल टू 40 इन इक्वेशन 1 काय येईल मग ती x इज इक्वल टू 90 मायनस 40 x ची किंमत आली 50. ठीक आहे, मग फायनल आन्सर लिहायचं. आता बघा मी तुम्हाला दरवेळेस सांगतो फायनल आन्सर लिहा, फायनल आन्सर लिहायला शिका. काय लिहाल फायनल आन्सर किती आलेला आहे स्पीड यांचा बघा, याचा स्पीड किती आलेला आहे x होता, x म्हणजे 50 आणि याचा स्पीड किती आलेला आहे 40. असं फायनल आन्सर लिहिता येईल ना फक्त सिंपल मध्ये. ठीक आहे, बघा तुम्हाला जो क्वेश्चन समजावून सांगितला मी तो कन्सेप्ट होती. काय होती आपली कन्सेप्ट, ए पासून बी पर्यंत जाणं, बी पासून ए पर्यंत येणं. क्वेश्चन ऍक्च्युली खूप इझी आहे, कळालं का. ठीक आहे, घ्या लिहून.